श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्यात सगळं असूनही काहीतरी कमी आहे? घर आहे, कुटुंब आहे, पण मनात शांतता नाही. काम आहे, पैसा आहे, पण समाधान नाही. आणि मग आपण विचार करतो, आपल्यावर संकट का येतंय? आपण कितीही प्रयत्न केले तरी अडचणी का सुटत नाहीत? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर आहे कुलदैवताशी तुटलेलं नातं. कारण ज्या घरात कुलदैवताची आठवण असते त्या घरावर संकट येत नाही, आणि आलं तरी ते टिकत नाही. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक असं रहस्य जे फक्त कथा नाही तर श्रद्धेचा अनुभव आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी का म्हणतात? हे फक्त नाव नाही आहे, यामागे आहे चमत्कार, इतिहास आणि एक जबरदस्त आध्यात्मिक शक्ती. आज तुम्ही जी कथा ऐकणार आहात ना, ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि शेवटी तुमच्या डोळ्यात पाणीही येईल. कारण ही कथा आहे संतांच्या श्रद्धेची, राक्षसांच्या अहंकाराची आणि देवाच्या न्यायाची. एका बाजूला एक संत ज्याच्याकडे काहीच नव्हतं पण विश्वास होता, आणि दुसऱ्या बाजूला एक राक्षस ज्याच्याकडे सगळं होतं पण अहंकार होता. आणि मित्रांनो, शेवटी जिंकतो कोण, विश्वास की अहंकार? हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा मंत्र सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया त्या अद्भुत रहस्याची, ज्यामुळे वैतागवाडी झाली वाडी रत्नागिरी. पूर्वी या ज्योतिबाच्या डोंगराला वैतागवाडी असं म्हटलं जायचं. एकदा संत सावतामाळी आपल्या पत्नी समवेत श्री ज्योतिबाच्या दर्शनाला आले. हजारो वर्षाची परंपरा आणि उंच डोंगर चढून ते वर पोहोचले. पण त्यांच्या पत्नीला खूप भूक लागली होती आणि त्यांच्याकडे काहीच नव्हतं. रागाने तिने संत सावतामाळींना ओरडायला सुरुवात केली. तेव्हा संत सावतामाळी शांतपणे म्हणाले, हा डोंगर भगवान शिवशंकराचा आहे, इथे सगळी रत्ने आहेत, तुला हवं ते घे. ती स्त्री संपूर्ण डोंगरभर फिरली पण तिला काहीच सापडलं नाही. रागाने तिने दगड गोळा केले आणि संतांसमोर फेकले. आणि मित्रांनो, त्या क्षणी चमत्कार झाला. ते साधे दगड हिरे, माणिक आणि मोत्यांमध्ये बदलले. या ठिकाणी रत्ने मिळाली, म्हणूनच नाव पडलं वाडी रत्नागिरी. आता दुसरी कथा. रत्नासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो महाकालीचा भक्त होता आणि त्याला मोहिनी विद्या अवगत होती. अहंकार इतका वाढला की तो म्हणू लागला, संपूर्ण सृष्टी माझी आहे, सगळ्यांनी फक्त माझीच भक्ती करावी. त्याने देवांनाच युद्धाचं आव्हान दिलं. आणि मित्रांनो, देवही घाबरले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती एकत्र आल्या आणि प्रकट झाले श्री ज्योतिबा देव. आषाढी अमावास्येला युद्ध सुरू झालं. 7 दिवस भयंकर युद्ध चाललं, पण रत्नासूर मरत नव्हता, कारण अमृताचे थेंब त्याच्यावर पडत होते. तेव्हा अंबामाता धावून आली आणि राक्षसाचं रक्त जमिनीवर पडू दिलं नाही. आणि शेवटी श्रावण शुद्ध षष्टीला रत्नासुराचा अंत झाला. मरण्यापूर्वी रत्नासुराने एक इच्छा व्यक्त केली, माझं नाव या ठिकाणी कायम राहू द्या. आणि मित्रांनो, देवाने ती इच्छा मान्य केली, म्हणूनच या ठिकाणाचं नाव पडलं वाडी रत्नागिरी. आजही या परिसरात अशी अनेक गावं आहेत ज्यांची नावं त्या राक्षसावरून पडली आहेत. उदाहरणार्थ दानासूर, दानोळी, कोथळासूर, कोथळी, केशी, केसापूर, कुंभासूर, कुंभोज, महिषासूर, मसाई पठार, देवलोक, दिवाळी. रत्नासुराचा मंडप कोसळला म्हणून मंडपाळे नाव पडलं. टोप पडला म्हणून टोप नावाचं ठिकाण आहे. कंदासूर म्हणजे कांदे, मंगळासूर मांगले. म्हणजे मित्रांनो, या संपूर्ण परिसरात श्री ज्योतिबा देवानं राक्षसांचा नाश करून पृथ्वी भयमुक्त केली. आजही एप्रिल महिन्यात भव्य यात्रा भरते. लाखो भक्त येतात, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. अनेक राजे महाराजांचे कुलदैवत आहे श्री ज्योतिबा. ग्लावरचे शिंदे, हिम्मत बहादूर चव्हाण. त्या काळी शेकडो एकर जमीन आणि 364 गावाचा महसूलही देवांना अर्पण करण्यात आला होता. विचार करा मित्रांनो, जिथे देव स्वतः राक्षसांचा नाश करतो आणि आजही भक्तांचे रक्षण करतो, तीच आहे वाडी रत्नागिरी. लाखो सामान्य भक्त कर्नाटक, लावेर, इंदोर, तमिळनाडू
आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येतात. उंच आकाशात गुलाल उधळतात आणि अभिमानाने एकच गजर करतात, चांग भलं चांग भलं. त्या क्षणी संपूर्ण परिसर गुलालाने न्हावून निघतो आणि वातावरणात दरवळतो दवण्याचा सुगंध. हा अनुभव शब्दात सांगता येत नाही, तो फक्त त्या ठिकाणी गेल्यावरच जाणवतो. दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेमध्ये 30 ते 35 फूट उंच सासनकाठ्या ताशा सनईच्या तालावर आकाशात अभिमानाने नाचवल्या जातात. इतिहासात साक्षी आहे, महादजी शिंदेसारखे पराक्रमी योद्धेही मोहीम सुरू करण्यापूर्वी श्री ज्योतिबाला प्रसाद दावत होते. एवढा अढळ विश्वास, एवढी प्रचंड श्रद्धा. मित्रांनो, वर्षातून एकदा तरी कुटुंबासोबत श्री ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक व्हायलाच हवं. आकाशात गुलाल उधळला आणि मनापासून म्हणा, चांग भलं. कारण जर कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर कोणतेही संकट आपल्या जवळ येत नाही. आणि जर ज्योतिबाचा गुलाल आपल्या कपाळावर असेल तर तोच गुलाल वज्रासारखा तुमचं रक्षण करतो. पण एक गोष्ट हवी, दृढ श्रद्धा आणि खरी भक्ती. कारण आजही देवच क्षणाचाही विलंब न करता भक्तांच्या मदतीला धावून येतात. आता एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा. एक डोंगर, लाखो भक्त, आकाशात उडणारा गुलाल आणि एकच आवाज, चांग भलं. हा फक्त उत्सव नाही, हा श्रद्धेचा ज्वालामुखी आहे. कारण जिथे राक्षसाचा अंत झाला, जिथे संतांची परीक्षा झाली आणि जिथे दगडही रत्न बनले, तीच आहे वाडी रत्नागिरी. मित्रांनो, आजच्या कथेतून आपण 2 गोष्टी शिकतो. पहिली म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही पण श्रद्धा आहे तो कधी हरत नाही. आणि दुसरी म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे पण अहंकार आहे त्याचा अंत निश्चित आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी तुमचं कुलदैवत उभं आहे. आणि जर तुमच्या कपाळावर ज्योतिबाचा गुलाल असेल तर तो फक्त रंग नाही, तो संरक्षण आहे, तो आशीर्वाद आहे. मित्रांनो, वर्षातून एकदा तरी कुटुंबासमवेत त्या डोंगरावर नक्की जा. उंच आकाशात गुलाल उधळा आणि मनापासून एकच गजर करा, चांग भलं चांग भलं. आणि बघा, तुमच्या आयुष्यातले अंधार कसे नाहीसे होतात. कारण देवाला मोठ्या गोष्टी नकोत, फक्त खरी श्रद्धा हवी असते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा. तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता असा एक दिव्य मंत्र जप करूयात, जो तुमच्या जीवनात श्री ज्योतिबा देवाच्या कृपा, आशीर्वाद आणि सुख, शांती आणि समाधान घेऊन येईल. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री ज्योतिबा देवाय नमः. 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 ओम श्री ज्योतिबा देवाय नमः.
ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। 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 ओम
श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा देवाय नमः। ओम श्री ज्योतिबा
ज्योतिबा देवाय नमः. ओम श्री 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 ज्योतिबा
ज्योतिबा देवाय नमः. ओम श्री ज्योतिबा देवाय नमः. ओम श्री ज्योतिबा देवाय नमः. ओम श्री ज्योतिबा देवाय